Cancer Healer Center, a new beginning. छत्रपती संभाजीनगर मधील औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेमध्ये वाढ. सुरक्षेच्या कारणास्तव एक एसआरपीएफची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी तैनात. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा. सरकारने औरंगजेबाची कबर लवकरात लवकर काढावी, अन्यथा आंदोलन करणार. बजरंग दल आक्रमक. औरंगजेबाची कबर सजवण्याची आवश्यकता काय? लोकांनी नाकारलेली अफजलखानाची आणि औरंगजेबाची कबर नष्ट करणार. भाजप आमदार अतुल भातखळकर यांचं वक्तव्य. शिरूर कासार तालुक्यातील 22 गावामध्ये पोलिसांकडून तपास. खोक्याला घटनास्थळी आणत पोलिसांकडून चौकशी. खोक्याने याच ठिकाणी हरणांची शिकार केल्याचा पोलिसांना संशय. खोक्याच्या घरावर कारवाई करण्याची घाई का केली? वन विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत विचारणार. सुरेश धस यांचं वक्तव्य. बीडमध्ये काही लोकांकडून सत्तेचा गैरवापर. कायदा हातात घेणाऱ्यांवर राज्य सरकारने कडक कारवाई करावी. शरद पवारांची मागणी. गंभीर लोकांना मोठं करण्यामागे शरद पवारांचाही हातभार. धनंजय मुंडे, क्षीरसागर, सुरेश धस, बजरंग सोनवणे पवारांच्या तालिमीमध्ये वाढले. अंजली दमानी यांची टीका. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाणांना विचारा. शिंदेंची दिल्लीमध्ये अहमद पटेल यांच्याशी चर्चा झाली होती. संजय राऊतांचा दावा. नाशिकमध्ये खाटीक समाजाचा नितेश राणेंना झटका. हलाल पद्धतीनेच मटण विक्री करण्याचा खाटीक समाजाचा निर्णय. शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा वाद तापण्याची चिन्ह. बाहेरच्यांनी येऊ नये, आमच्या अस्मितेशी खेळू नये, अन्यथा ठोकून काढू. शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना शिवप्रेमींचा इशारा. कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील जवानाला वीरमरण. 6 महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली. लातूरच्या नांदगाव टोल नाक्याजवळ चौथ्यांदा भीषण अपघात. रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला कारची जोरदार धडक. अपघातामध्ये पतीचा मृत्यू तर महिला गंभीर जखमी. कोल्हापुरातल्या उड्डाण पुलावर भीषण अपघात. भरधाव कारने मध्यरात्री 2 दुचाकींना उडवलं. अपघातामध्ये कार चालकाचा मृत्यू. पुण्यातील वानवडी परिसरातील जगताप चौकामध्ये इमारतीला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. धुळवडीच्या दिवशी पंढरपूरमध्ये गोमांसाची विक्री करताना दोघे ताब्यात. 208 किलो गोमांस जप्त. शिर्डीमध्ये भक्तांची लूट करणाऱ्या 3 दुकानांना पालिकेकडून टाळं, तर भाविकांची लूट करणाऱ्यांवर स्थानिकांनी बहिष्कार घालावा. राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. मुंबई विरुद्ध दिल्लीमध्ये आज वुमन्स प्रीमियर लीगचा अंतिम सामना. मुंबईला दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रात्री 8 वाजता सामना रंगणार. Cancer Healer Center, a new beginning.